वंदूर तालुका कागल येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो, अन्यथा तो हैवान बनला जातो असे प्रतिपादन केले। मंत्री मुश्रीफ म्हणाले की समाजामध्ये सदाचार, सलोखा आणि भक्तीची भावना टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य मंदिरांमधून होत असते। या भावनेतूनच त्यांच्या हातून 950हून अधिक मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धार झाले असल्याचे त्यांनी सांगितले। आषाढी वारीचे उदाहरण देत त्यांनी भक्तिभावामुळेच लाखो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने वारी पूर्ण करतात असे नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरले आकर्षण। वंदूर ग्रामस्थांनी उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर आणि आखीव रेखीव मंदिर हे गावाच्या एकोप्याचे प्रतीक असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। शिवरायांनी सर्व जाती धर्मियांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य उभे केले आणि जनतेसाठी आदर्श राज्यकारभार कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मंदिरासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी वंदूर ग्रामस्थांच्या एकोप्याचे कौतुक केले। विठ्ठल रुक्मिणी मंदिरासोबत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारून गावाने सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास वीरेंद्र सिंह घाटगे, शिवसिंह घाटगे, नगरसेविका सौ दीपाली घाटगे, सरपंच सौ धनश्री देवी घाटगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत आणि प्रास्ताविक धनराज घाटगे यांनी केले। सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे यांनी तर आभार उत्तम कांबळे यांनी मानले।